हॅलो फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं। तर आज मी बनवणार आहे बांगडा फ्राय। तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण या कटोरीमध्ये घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती कोटिंग करायची आहे फिशला। तर चला तर आपण रेसिपी सुरुवात करू। हे मी 3 टेबलस्पून घेतलाय मैदा। इथे कॉर्नफ्लॉवर घालायचं आपल्याला 2 चम्मच। नंतर अद्रक लसूण पेस्ट घालायचं आहे, मी एवढा घेतलाय। काश्मीरी लाल मिरची घालायची आपल्याला जी आहे ती। थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। हे चवीपुरतं मीठ। यामध्ये चिकन 65चा मी थोडासा मसाला घेतलाय। थोडंसं लिंबू पण घालणार आहे मी याच्यामध्ये, अर्धा लिंबू। याला आपल्याला मिक्स करायचं आहे चांगलं। यामध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे। हे मी इथं 3 बांगडा फिश घेतले आहेत। तर जो मसाला आपण बनवलाय तो त्याच्यावरती अप्लाय करायचा आहे आपल्याला। यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबू पण घालू शकता आणि अंड पण घालू शकता। जे याला कट मारले त्यामध्ये पण आपल्याला मसाला चांगला भरायचा आहे, ज्याने की याला चव चांगली येईल। असं करून आपल्याला पूर्ण मॅरिनेशन कंप्लीट करायचे। तर एक अर्ध्या घंट्यासाठी आपण याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला फिश फ्राय करायचं आहे। तर एक अर्धा घंटा आपला मॅरिनेशन करून झालाय। आता आपल्याला मच्छीला फ्राय करायचं आहे। चला तर सुरुवात करू। हे मी इथं ऑइल घेतलंय, याच्यामध्ये मी ऑलरेडी एक मच्छी फ्राय करून घेतली होती। तर आता या बाकीच्या राहिलेल्या 2 आपल्याला फिश फ्राय चांगल्या करून घ्यायच्या। आता मी इथं एक फिश फ्राय करणार आहे। आपल्याला लो फ्लेमवरती फ्राय करायचं आहे चांगलं। तर आपल्याला याला पलटी करून घ्यायचं एकदा। तर इथं आपली फिश फ्राय करून झाली, आपल्याला याला काढून घ्यायचंय आणि हा जो दुसरा फिश आहे तो टाकून घ्यायचा याच्यामध्ये। याला पण लो फ्लेमवरती आपल्याला फ्राय करायचं आहे चांगलं। सो फायनली बांगडा फिश फ्राय झाली आहे माझी, तुम्ही बघू शकता। खूप छान लागते ही रेसिपी, नक्की ट्राय करा एकदा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल। सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।